गुत्या अरे चाल लवकर. आलो ना. अमोल अरे आवर तिकडे मोबाईल पाहत बसला दुपारभर रे. ऊन वाईल मग. आलो ना. एवढे तू कटकट राहते गाळा गुळात मला भात माझा आणलंय. मर्दे तिकडं तुमचा बी वाईता घे बाका. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आता आहे चिखला मधी आलोय भात मादायला. काय सांगा त्या घरच्याने आणलंय, मम्मी तिनं आणलंय बळ. काय सांगायचे आता, शेती म्हणजे करायच लागत आहे. मला आता इच्छाच नाही गाळा गोळात करायची, पण आता कष्टाशिवाय पर्याय नाही. करणार नाही तर आपल्याला काही खायला भेटणार नाही, त्याच्यासाठी करू राहिलो. हा वाघ आता गाळात भिडलाय. हे आपली मम्मी पूर्ण गाळा बिळात भात माधू राहिले. मला तिच्याक पाहून लय वाईट वाटत आहे, पण आता काय करायच लागत आहे. बघू शकता पूर्ण आपण 2 दिवस सोंगलंय. पूर्ण पाणी आहे. आता बांधायचं काम चालू आहे. आता ही पाय आई कशी बांधू राहिली पाण्यात. आता इथून बांधून आपल्याला 1-2 तास इथं बांधायचे, सोंगायला दुसरीकडे जायचंय. आता आपण हे बांधून तुम्हाला सोंगायला चालू. तिकडं पण दाखवतो. तिकडं पूर्ण पाणी, असंच पाणी, कारण पाऊस एवढा लेट पडलाय ना, प्रमाणाच्या बाहेर शेतकऱ्यांचे लय नुकसान झाले. चला तर मग आता हे पेंड आहे ना आपल्याला बाहेर नेऊन टाकायचे. चला तर मग आता मित्रांनो, या गाळातून पेंड्या बाहेर न्यायच्या आपल्याला. आपल्या आवनाच्या बाहेर न्यायच्या. हे अशा पेंड्या पूर्ण ओल्या होऊन गेल्या, पूर्ण भात ओलं होऊन गेले. हे मी आता नेऊन बाहेर टाकू राहिलोय. असं नेऊन प्रत्येक असं आता 1-2 तास असंच नेऊन टाकणार आहे मी. मित्रांनो, एक शेतकरी तुमचा फक्त मला सपोर्ट पाहिजे. तुमचा सपोर्ट शिवाय काहीच होऊ शकत नाही. एक शेतकऱ्यासाठी एक सबस्क्राईब करा आणि घंटा दाबाय विसरू नका. आणि आता सोंगायला जायचं पहिलं. बाई बासना झालाय, चाल ना. मला सोंगायचं लय कटाळा आला. एवढ्या गाळा गोळात वैताग आलाय. बाई चाल ना पटकन. अरे सागोती झाली तू. एवढ्या गाळामध्ये पाण्या डाबा करताय, मूड येतील ना. थोडं बांधून दे मग जाऊ. काच बांधून वाडीकडे वैताग आलाय सारखं. कवर आहे बी मला गाळ्यात बसून ठेवलंय. वैताग येऊन गेलाय. या भाताला मूड नाही काय याचं खाली. मोड येतय. सोंगायचं तिकडं पडलंय. परत म्हणशील 5 वाजेपर्यंत सोंग म्हणशील. वैतागला आमल्या मिळाला. मग जगत नाही, भाकर नाही आणेल, तुकडा नाही आणेल. उन्हात आणत आला टोपचे टोप ना पाहतो. काय बात मी खातही नाही. तुम्ही वैताग दिलाय मला. तर दादा मारितोय, मारून घेतोय. तू वैताग देते तुमच्या बाई. दादा उडील तुला काय वाटलंय. जगू का मारू तुमच्यामुळं. पेंड्या काढ नाही झालं आता ना खाली गाळात गाली. एवढ्या गाळातून पेंड्या काढून मारा आलो अमोल. या पूर्ण गाळातून पेंड्या काढल्या, अजून एवढ्या काढायच्या. तर अमोल नाही जगत. माझं नाही बोललं आता ना काम करील. तुला काय वाटलं आता मी मजा काय मारितोय. लग्न करून द्या तर लग्नही करून नाही देती. लग्न आता लग्नाचा 30-35चा झालोय तरी लग्न करून नाही देते. मित्रांनो काय करू सांगा बरं. तसाच मारायचा आहे बिना लग्नाचा मी. आता लग्न करून दे ना. थंडी वाढली बाकी. आता सोंगणी झाली का लग्नच करून घेतो मी. हा चला तर मग आता एवढं भात वाहतो, मग भात सोंगायला जायचंय. चला मग मित्रांनो, तिकडून आलोय बांधून आलोय भात. आणि आता इथं सोंगायचंय. ही मम्मी सोंगू राहिली. आता हे सोंगायचे पक्का गाडी येड्यावानी. सोंगूशी वाटत नाही. चला आता पण सोंगायचं लागणारच आहे नाही का. आता हा इळा घेतलाय आपल्याला. आता पूर्ण गाळ हा बघू शकता. अरे लय गार लागत आहे. पूर्ण पाणी आहे. पूर्ण आहे बघू शकता. पूर्ण अरे 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 अरे. पूर्ण पाणी, पूर्ण पाण्याचा गाळा चालू आहे. आता सोंगायचंय मित्रांनो. आता काय सांगायचं. हे बघ पाय कुठं जाऊ राहिले. हे बघा हे बाबू रे. पूर्ण आता एवढं पूर्ण सोंगायचंय. पूर्ण म्हणजे पूर्ण 2-3 दिवस तर लागणारच आहे सोंगाय. मला असं वाटत आहे लवकर होणारच नाही. चला टाइमपास नाही करायचा, पटापट सोंगायचे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आता सोंगू राहिलो पटापट सोंगी तर रापा सोंगा टाकायचं. टेन्शन नाही.
हा यंगा घालायचे कारण पाण्यात आता काढप्या नाही टाकता येणार. चलो होतं मग पटापटा सोंगी तू सोंगतानी बा कसा आपला रपसाप हात चालवतोय. हा डायरेक्ट आहे ना गुडघे आवडलं पाणी पूर्ण आवणार ते आपल्या पूर्ण शेतात. आणि ते सकाळपासून आहे ना आलोय तसं डायरेक्ट पूर्ण आवनात आपण सोंगू राहिलोय. एवढे हाल या वर्षी झाले ना शेतकऱ्यांचे. पूर्ण म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांचे भात आहे ना पुऱ्या पाण्यात आहे. आता हे बघा आपण पूर्ण भाऊ शेतकऱ्यांचे असं हाल कांबार गे मड आहे मोडून झालंय साय. आता संध्याकाळी जातो आणि बायकोला आहे ना मोठं झेंडू बामना चोळायला येतो कांबार. पुरं जाम झालोय कारण पाणीच एवढं आहे. आता वैताग आलाय काय सांगू. आता लय बेकार आहे. हे शेतकऱ्यासाठी एक सबस्क्राईब करा नक्की करा. नक्की म्हणजे नक्की तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी पटापट आहे ना भात सुंगून टाकितो आता. आणि तुम्हाला माझी मम्मी कशी सुंगी ते पण दाखवतो. चला तर मग मम्मी एवढ्या गाळात आपण सुंगू राहिलोय तुला कसं वाटतं नाही का. काय वाटत आहे. काय करतो बाबा हे नुकसान होऊन गेले यंदा भातांची. पाय बरं कशी काय भात चिखला त्यात निखळ तळून गेल्यात आखी. मित्रांनो आता वाजले 4. आता आमची झाली सुट्टी. आता चालू आम्ही घरी. एक कळशी पाणी पिलंय डायरेक्ट कळशीभर. लय गरम झालं होतं. मम्मीनं तोंड बिंड धुतलं. आपण मस्त फ्रेश पाणी बिणी पिलंय. तुम्हाला दाखवतो आज केवढं सोंगतंय. पुरा एवढा घाणा पाडलाय. हा उद्या घाणा पाडायचा आपल्याला. उद्या सकाळीच येऊन आहे ना रप्पा रप्पा सोंगणी करायची. पुरं कांबार गेले आज जाम. ऐक आले बेकार. हे पूर्ण आपलंच आहे. पूर्ण वरपर्यंत आपलंच आहे. आणि आपलं एकच आवण कारण म्हशी सगळ्या चारून टाकीले. आता अर्ध झाले सोंगून अर्ध राहिले. आणि उद्या सकाळीच येऊन रप्पा रप्पा सोंगणी करायची. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा विसरू नका. घंटा दाबायला विसरू नका. आणि एक सबस्क्राईब करा. चला जय हिंद जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी जय शेतकरी.